राज्यातल्या 40 नगर परिषदा 17 नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली। राज्य निवडणूक आयोगाची कबुली। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष। डिसेंबरपर्यंत महायुती टिकवायची आहे। महायुतीमधल्या संघर्षानंतर रवींद्र चव्हाण यांचं मोठं विधान। तर युती नक्की हवी की नको चव्हाणांनीच ठरवावं, श्रीकांत शिंदेंनीही ठणकावलं। सिंधुदुर्गात महायुतीमध्ये जोरदार घमासान। मालवणमध्ये भाजपनं पैसे वाटल्याच्या आरोपांवर शिवसेनेचे आमदार निलेश राणे हे ठाम। रवींद्र चव्हाण टार्गेटवर, तर नितेश राणेंनी आरोप फेटाळले। निलेश राणेंनी केलेले आरोप भाजपच्या विजय केनवडेकरांनी फेटाळले। केके बिल्डर अँड फर्म्सचं काम सुरू, घरामध्ये सापडलेले पैसे कष्टाचे, केनवडेकरांचं स्पष्टीकरण। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त वळवळ कराल तर फडकून टाकू। भाजपा आमदार आशिष देशमुख यांच्या विरोधकांना उघड धमकी। काँग्रेसवाल्यांनी कळमेश्वराची संस्कृती बिघडवल्याचाही आरोप। महायुतीमध्ये सुनील तटकरेंनी मिठाचा खडा टाकला। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा हल्लाबोल। तटकरेंमुळे जिल्ह्यातील वातावरण बिघडल्याचाही आरोप। मतदार याद्यांवरील हरकतींच्या मुदतवाढीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ऑनलाईन बैठक। आदित्य ठाकरे अनिल परब यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। 4 डिसेंबरपर्यंत मतदार याद्यांसंदर्भात काम सुरू ठेवण्याच्या सूचना। मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढल्या। सिडकोमधील कथित 4500 कोटींच्या जमीन घोटाळ्याची चौकशी होणार। सरकारकडून कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अंजली दमानिया दिल्लीमध्ये दाखल। 21 किलो पुराव्यांची कागदपत्र घेऊन अमित शहांना भेटणार। अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणार। झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अमिडियाचे पार्टनर दिग्विजय पाटलांची आज चौकशी। खारगे समितीसमोर हजर राहणार। एल्फिस्टन बांधकामासाठी 18 तासांचा ब्लॉक। मध्य रेल्वेकडून 8 ब्लॉक घेण्याची तयारी। ब्लॉकमुळे लोकल ट्रेन आणि बेल एक्सप्रेसचं वेळापत्रक दिवस रात्र कोलमडण्याची शक्यता।